नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आपलं स्वागत करतोय मायानगरी मुंबईमधून। सध्या मी आहे बोरिवली ईस्टला आणि समोर आपण बघताय हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे। माझ्या शेजारी पाठीमागे आहे ॲक्सिस बँक आणि इथून आपल्या एका नवीन प्रवासाला आज सुरुवात होणार आहे। आता समोर आपण बघताय, मी जास्त आपला टाइम वेस्ट नाही करणार। समोर आपण बघताय आपली बस विजयन ट्रॅव्हल्सची मुंबई नागपूर 9600 आपल्यासाठी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ। बस बघा, तुम्ही आता एंटर केलं बस मध्ये। बस नसून एक 5 स्टार हॉटेल असल्याची फिलिंग आपल्याला येत असेल विजयन ट्रॅव्हल्स आपल्यासाठी। आता मंडळी, विजयन ट्रॅव्हल 42 सीट्स 9600। आता सगळ्यात महत्त्वाचं इंटेरियर पटापटा दाखवून देतो आपल्याला, कारण की आता पिकअप्स होणार आहे। ऑलरेडी आपला पहिला पिकअप होता गोकुळ हॉटेल पासून, ते होता बोरिवली वेस्टला, पण आपल्याला उशीर झाला। आज मुंबईमध्ये एवढी भयंकर गर्दी होती ना पाऊस असल्यामुळे, त्यामुळे कसं तरी पोहोचलो इथं। हा दुसरा आपला सेकंड स्टॉप आहे। वरच्या साईडला आपण पाहताय सीटचे अलाइनमेंट त्यांनी अप्पर बर्थ लोअर बर्थ 26 27 इथं त्यांचं ब्रँड विजयंत। आणि सीट बघा तुम्ही, या साईडला हेडरेस्ट बॅकरेस्ट पिलो बघा, रिच फील येते एकदम। बघितलं आपल्याला हे 2x2 चं सिटिंग अरेंजमेंट आहे आणि हे 2x1 चं सिटिंग अरेंजमेंट आहे। आपण बघताय सिंगल सीट असेल आपल्याला तर मस्त पैकी आपण इकडे प्रवास करू शकता, डबल आपण या साईडला प्रवास करू शकता। आपला आहे पुढच्या साईडला थर्ड आणि फोर्थ आपलं सीट आहे, हे वाला खालचं। या प्रवासाचं सर्वात महत्त्वाचं मेन आकर्षण म्हणजे तुम्हाला सांगू का, समृद्धी हायवे एंड टू एंड या गाडीने आपण प्रवास करणार आहोत। 701 किलोमीटरचा हायवे आणि त्याच्या व्यतिरिक्त हा सिटीतला हा मार्ग जवळजवळ 830 किलोमीटरचा आपला हा टप्पा असणार आहे। आता उद्या जवळजवळ 10 ते 9:30 वाजेपर्यंत आपण उद्या पोहोचणार आहोत नागपूरला। बघूयात किती टाइम लागतोय, कारण की अजून आपल्याला अख्खं मुंबईचं ट्रॅफिक पार करायचंय। हे सांगू नाही शकत, मुंबईचं ट्रॅफिक पार केल्यानंतरच आपल्याला समजेल, म्हणजे जवळजवळ आपल्याला अंदाज येईल आपण किती वेळात पोहोचणार आहोत नागपूरला। आता याच्या व्यतिरिक्त आपण बघताय कर्टन्स आपल्या प्रायव्हसीसाठी। इकडे वरच्या साईडला AC ब्लोअर्स आपण बघताय। खरं तर आहे ना, हा माझा पहिलाच प्रसंग आहे ज्यावेळेस आपण प्रवास करतोय 9600 वॉल्वोमध्ये मल्टी एक्सेल। त्यामुळे कुठले ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, कुठल्या सुविधा आहेत हे मला सुद्धा समजायला थोडासा वेळ लागतोय। आता समोर आपण बघताय हे लगेज ठेवण्यासाठी आहे, ही आपल्याला ब्लँकेट अंगावर घेण्यासाठी। AC ब्लोअर्स आहेत ना, इथे एक आहे, 2 दिलेले आहेत। या साईडला आपल्याला मोबाईल होल्डर, खालच्या साईडला आपण पाहता इथं आपण आपल्या शूज वगैरे ठेवू शकता। अप्पर सीटवर चढायचं असेल आपल्याला तर आपल्याला या साईडला सीडी दिलेली आहे, या सीडीच्या सहाय्याने आपण वरती जाऊ शकता। मुंबईचा नजारा बघा आपण ऐन पावसाळ्यामध्ये। मुंबई ते नागपूर वॉल्वो 9600 या गाडीचे भाडे आहे 1550 रुपये। मुंबईची मेट्रो आणि आपली वॉल्वो 9600 खतरनाक कॉम्बिनेशन आहे। समोर आपण बघताय मेट्रो स्टेशन। मुंबईची ट्रॅफिक भाई नादच नाही। मी आता सध्या शेवटच्या एकदम सीटला आलोय। शेवटची सीट आपण बघताय। आता शेवटच्या सीटमध्ये इकडे या साईडला रेअर आपल्याला कॅमेरा दिसतोय, त्याच्या व्यतिरिक्त इथं आपल्याला फायर एक्सटिंग्युशर। आपण नेहमी प्रवास करतो मागचे सीट आहे ना, आपल्याला तेवढेसे कम्फर्टेबल वाटत नाही, पण 9600 वॉल्वो मल्टी एक्सेलमध्ये ही उणीव आपल्याला अजिबात जाणवणार नाही। मागच्या सीटमध्ये जरी आपण प्रवास करत असाल तरी इथं पण आपल्याला तशा सुखसुविधा मिळतात जशा पुढच्या सीटला असतात। बोरिवली आता आपण सोडले आणि पुन्हा एकदा मुसळधार अशा पावसाला सुरुवात झाली मंडळी। बघताय खरं तर कालपासून मुंबईमध्ये मी आपल्याला पहिल्यांदा पण सांगितलं मुसळधार पाऊस बरसतोय। बोरिवली स्टेशनपासून नोडल पॉईंटपर्यंत येऊसपर्यंत आपल्याला पाऊस नाही लागला, सगळ्यात महत्त्वाचं। पण जसं आता आपण गाडीमध्ये बसलोय, पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुंबईत आपण आलो ना तर मुंबईचे आपल्याला 2 रूप पाहायला मिळतात। एकीकडे उंच टोलेजंग इमारती आणि दुसऱ्या साईडला आपण बघताय या साईडला हिरवागार निसर्ग। वॉल्वो बसचा प्रवास म्हटलं ना आणि तेही मुंबईमधून, तर आपल्याला असंख्य असे स्टॉप्स पाहायला मिळतात। आता बोरिवली सुटल्यानंतर आपला नेक्स्ट जो स्टॉप असणार आहे तो असणार आहे बांद्रामध्ये। मंडळी कशा आहात आपण? तुम्ही म्हणसाल कुठे लपून बसलाय? लपून नाही बसलो, हे बघा कर्टन एक नंबर असे आहेत। आता आपल्या सीटवर येऊन बसलोय, लोअर सीट आहे आपली
3 आणि 4th आपला भाऊ करण आणि माझी ही सीट आहे. एक नंबर असा प्रवास चालू आहे. साईडला आपण बघता आताच पाऊस उघडलाय. मी सगळं आपल्याला ऑलरेडी दाखवलं. इथं AC ब्लोअर्स वगैरे आहेत, इथं लाईट आहे LED लाईट. अजून सध्या दादांनी चालू नाही केली, मे बी रात्री चालू करतील ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं या गाडीमध्ये मला पाहायला मिळालं आपल्याला दाखवतो हा मधला कर्टन. आता इफ सपोज मी ट्रॅव्हल करतो, माझ्यासोबत कोण अनोळखी व्यक्ती असेल तर एक थोडीशी प्रायव्हसी मेंटेन ठेवण्यासाठी ही गोष्ट चांगली आहे. कारण की कधी कधी आपल्याला सिंगल सीट भेटत नाही, त्यावेळेस ही गोष्ट कामी येते. आपण या साईडला बघताय हेडरेस्ट कुशन काय जबरदस्त आहे तुम्हाला सांगू. लिटरली तुम्हाला फील होत नाही की तुम्ही असं कुठल्या तरी ऑफिसमध्ये बसलाय किंवा एखाद्या सिनेमा थिएटरमधल्या चांगल्या सिनेमा थिएटरमध्ये आपण सीटवर बसतो ना त्या टाईपचं फील येते. बॅक रेस्ट पण आहे इथं. इकडे या साईडला आपण वॉटर होल्डर आपण बघताय. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला USB सॉकेट आहेत गाडीमध्ये. इथं USB सॉकेट आहेत. त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल चार्जर सॉकेट पण आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की USB ने लवकर चार्जिंग होत नाही, यांनी सगळ्यात जास्त फास्ट चार्जिंग होते. आता एकच काम आहे आपल्याकडं, हे नजारे बघायचे. कॅबिन राईड पण मी आपल्याला दाखवून. आणि कॅबिन राईडसाठी सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, समोरची विंडो बघताय ना, ॲक्च्युली आपल्याला आतमध्ये जायची पण गरज नाही, इथून पण आपण दाखवू शकतो. पण मी आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला व्ह्यू दाखवणार आहे त्याचा. आणि सध्या थोडा आराम करतो आणि पुढचा जो स्टॉप येईल ना तिथं आपण मग भेटूयात. Volvo 9600 मध्ये आपला प्रवास, लक्झरी असा प्रवास चालूच आहे. जसं मी आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला म्हटलं, आपला मित्र करण आपल्यासोबत ट्रॅव्हल करतोय. चला मग आता त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात, त्याच्या यूट्यूब चॅनलविषयी जाणून घेऊयात आणि त्याच्या प्रवासाच्या ट्रॅव्हल जर्नीविषयी जाणून घेऊयात त्याच्याचकडून. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, पुणेरी हमसफर या चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे मंडळी. तर माझं चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हलमॅन करण आणि मी ट्रॅव्हलिंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आणि जे रोड अपडेट्स असतात, रेल्वे अपडेट्स असतात, त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ दाखवतो. आजचा आमचा प्रवास होणार आहे समृद्धी महामार्गाने. समृद्धी महामार्ग आता पूर्णपैकी सुरू झालेला आहे. समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज पासून ते नागपूरच्या शिवमडका गावपर्यंत तुम्हाला हा पूर्ण प्रवास आम्ही दाखवणार आहोत. समृद्धी महामार्ग लागायला आहे ना, ऑफिशियली आपण बघितलं तर 8 वाजायचा टायमिंग दाखवतोय. पण ही जर ट्रॅफिक बघितली, मला नाही वाटत 8 वाजतील, 9-10 सुद्धा वाजायला बसलेत. आणि जसं आपण बघता हा मागचा रेअर कॅमेरा आहे, त्याप्रमाणे पुढेही आपल्याला कॅमेरा दिलेला आहे. पुढच्या साईडला आपण या साईडला कॅमेरा बघताय, वरती सायरन बघताय. एमर्जन्सी एक्झिट वरच्या साईडला आपल्याला इकडे या साईडला दिलेलं आहे. 5:48 झालेत. आता आपण पोहोचलोय कलानगर वांद्रे येथे. इथून खरं तर ऑफिशियल हॉल्ट आहे, पण कोणी इथून बोर्ड केलेलं दिसत नाहीये. 6:30 वाजलेत मंडळी. आपण पोहोचलोय सायनला आणि आपली विजयानंदची बस बघताय 9600. आता सध्या आपला कॉफी ब्रेक आहे. इथं या साईडला लगेज वगैरे आहे ना, म्हणजे जे कार्गो वगैरे आहे ते गाडीमध्ये लोड केलं जाते आणि त्यासाठी आपल्याला ब्रेक दिला. तर तिथं आता या साईडला एक छोटंसं स्टॉल होता, पाणी बॉटल वगैरे, स्नॅक्स आणि कॉफी घेतली. पाऊस आहे ना आत्ताच पडून गेलाय. विजयानंदची ट्रॅव्हल्सची बस बघा ह्या साईडला. तर चला, सायनवरून आपली बस निघालेली आहे. कॉफी वगैरे झाली आपली. कॉफी 30 रुपयाला होती, त्यांनी 30 रुपयाला कॉफी दिली. त्याच्या व्यतिरिक्त आपण बघा काय काय घेतलं इथून. हे 5-5 वाले टाईमपास कुरकुरे घेतलेत. त्याच्यानंतर ही भेळ घेतली आणि हे चस्का मस्का बिस्किट घेतलं टाईमपास खाण्यासाठी. तर एक्झॅक्टली माहीत नाही आपल्याला कुठं कुठं स्टॉप असणार आहे, म्हणजे जेवणाचा स्टॉप कुठं असणार आहे. आणि थोडीशी भूक पण लागली म्हणलं तर ह्यानेच आता थोडंसं काम चालू आहेत आणि नंतर मग ज्यावेळेस जेवणाचा ब्रेक होईल त्यावेळेस मग काहीतरी खाऊयात.
मंडळी आत्ता 9 वाजलेत. आत्ताच मी आपल्याला दाखवलं भिवंडी सोडल्यानंतर वडपे गाव लागलं होतं आणि जो बायपास मी आत्ता दाखवला आपल्याला इथून खरा समृद्धी महामार्ग सुरू होत होता. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्याला बोललो की आपल्या आजच्या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे आपली ही 9600 बस अख्खाच्या अख्खा समृद्धी महामार्गावरून आपण प्रवास करणार होतो. 701 किलोमीटरचा प्रवास होता. पण आमची निराशा झालेली आहे मंडळी, कारण की अनप्रोफेशनलिझम काय म्हणतात हे आपण विजयन ट्रॅव्हल्सकडून शिकलं पाहिजे. कारण की आम्ही त्यांना कॉल करून ऑन कॉल बुकिंग केलं होतं. ऑन कॉल बुकिंग करून विचारलं समृद्धी महामार्गावरून जाणार आहे की नाही. त्यांनी सांगितलं जाणार आहे आणि त्यावेळेस बुकिंग केली होती. आणि गाडीमध्ये सीट भरायच्या नादात म्हणजे अक्षरशः नाशिक ओरडत होते. नाशिकचे भरून आता जुन्या हायवेने चालू आहे गाडी. काय बोलायचं तुम्ही. मंडळी रात्रीचे 9:48 झालेत. आपण रेस्ट स्टॉपला पोहोचलो आहे. रेस्ट स्टॉप बघताय इथं आपली 9600, त्याच्या शेजारीच वर्मा ट्रॅव्हलची सुद्धा 9600 वॉल्वो. 2 वॉल्वो शेजारी. पाऊस थोडाफार पडतोय, ॲक्च्युली पाऊस पडून गेलाय. तर आता चला 20 मिनटाचा ब्रेक आहे आपला, काहीतरी खाऊन घेऊयात. गाडी मस्त दिसते, गाडी एक नंबर आहे मंडळी. पण निराशा झाली आहे आपली, समृद्धी महामार्गावरून नाही गेली गाडी त्याच्यामुळे. कारण की ते मुख्य प्रवास आपल्याला दाखवायचं काहीतरी नवीन होतं. आता खर्डी म्हणून गाव आहे कसाराच्या अलीकडे, तिथं थांबलो आहे आपण. चला आता काहीतरी खाऊन घेऊयात पटकन.
रात्रीचे 12:30 वाजलेत मंडळी. आता सध्या आपण आहोत शिंदेपळशे गावाच्या जवळ आणि पेट्रोल पंप बघताय. गाडी आपली डिझेल भरण्यासाठी थांबली आहे. वॉशरूम ब्रेक पण झालाय. वॉशरूम या साईडला आहे. वॉशरूम तेवढं हायजेनिक नाहीये. पेट्रोल पंप चांगला असू शकला असता, पण काय करणार आता, त्यांचा निर्णय आपण काय आता बदलू शकत नाही. 5 मिनिटं थांबणार आहे गाडी इथं. आणि याच्यानंतर आता समृद्धी महामार्गाला फायनली आता आपण जॉईन होणार आहोत सिन्नर पासून. काय बोलायचं आता, चला आता सिन्नर एकदा आलं की मी आपल्याला समृद्धी महामार्ग दाखवतो.
शुभप्रभात मंडळी आपल्या सर्वांना. 9600 रात्रीपासून अशी पळतीये ना, जसं काय विमानात बसल्याची फिलिंग चालू आहे. आता सध्या आहे ना सकाळचे 6:45 वाजलेत. आता बघताय आपण फुलगावच्या शेजारून आता चाललो आहे आपण. आणि इथून जवळजवळ 170 किलोमीटर आता आहे आपलं नागपूर. आणि रात्रीपासून गाडी नॉनस्टॉप चालली आहे. आता आहे ना वॉशरूम ब्रेक पाहिजे. आणि सर्व पॅसेंजरसुद्धा आतमध्ये जाऊन नाही का कॅबिनमध्ये त्यांना रिक्वेस्ट करता की थांबा. पण प्रॉब्लेम असा आहे की 100 किलोमीटरला आहे, नाही तर पेट्रोल पंपच नाहीत. त्यामुळे आता पुढं ड्रायव्हर दादा बघतात की कुठं पेट्रोल पंप आहे आणि मग तिथं थांबवतील आता. सकाळचे 7:15 वाजलेत मंडळी. आपण पुलगाव क्रॉस केले आणि इंडियन ऑइलचा हा पेट्रोल पंप आहे. इथं वॉशरूम ब्रेक घेतला फायनली गाडीने. गाडी बघा आपली काय मस्त दिसते. पण आहे ना पावसामुळे आपण बघा गाडीचे खालचे टायरचे खालचा भाग पूर्ण थोडासा खराब झाला आहे. या साईडला बघा मस्त डोंगर वगैरे. हायवे म्हणले की आपल्याला बसेस पाहायला मिळतात. फ्लिक्स बस बघा काय दिसतीये फ्लिक्स बस. तर मंडळी आपल्याला व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. आता बघूयात. ड्रायव्हर दादा बोलतात की 8:30 वाजेपर्यंत आपण नागपूरला पोहोचू. किती वेळ लागतोय आता खरं तर पोहोचायला. या साईडला आपण वॉशरूम आहे, पण वॉशरूमची अवस्था व्यवस्थित नाही आहे. विदर्भात आले की आपल्याला तर्री पोहे याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे मंडळी. आता सुद्धा आपण बघताय पेट्रोल पंपावर आपण रेस्ट स्टॉपला आहोत आणि त्या शेजारीच छोटासा स्टॉल आहे जिथं आपल्याला पोहे वगैरे भेटतात आहे आणि चहा वगैरे. तर या मंडळी सकाळी सकाळी पोहे खायला या, ते पण विदर्भातले तर्री पोहे. चला नाश्ता झाला आता, चहा प्यायला या, गरमागरम चहा. आणि गाडी पण निघायला रेडी आहे. आपले ड्रायव्हर दादा पण रेडी आहेत. फोन लगा रहा था उठाने अभी गहरी नींद में होंगे. व्हाट्सएप पे होगा, फेसबुक पे होगा.
सकाळचे 8:10 झालेत मंडळी आणि आपण फायनली एक्झिट केलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला. तर आपल्याला जो सकाळचा सेक्शन आहे समृद्धी महामार्गावर मी आपल्याला दाखवला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. आता इथून 20 किलोमीटर राहिले आपल्या नागपूर सिटी. मंडळी सकाळचे 8:45 वाजलेत. आपण पोहोचलोय आशीर्वाद थिएटर आशीर्वाद पार्किंगला. माझ्या समोर आपण बघताय आशीर्वाद पार्किंग इकडे आहे. आताच आपण आपल्या बसला बघितलं, बसला बाय बाय केलं. बस इथून आता शेवटच्या स्टॉपला गेली आहे. तर जवळजवळ 800 किलोमीटरचा प्रवास आपण मुंबई ते नागपूर असा कंप्लीट केलेला आहे. काल जवळजवळ 4:30 वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आणि खरं तर आपला जो पहिला पिकअप पॉईंट होता तो गोकुळ हॉटेल आपल्याला म्हणजे गाडी थोडीशी लेट झाल्यामुळे आपण ट्रेनमध्ये लोकलने आलो, त्यामुळे ते त्या टायमिंगपर्यंत तिथं पोहोचता नाही आलं. त्याच्यानंतर आपण आपला जो सेकंड स्टॉप होता ॲक्सिस बँकेचा तिथं गेलो आणि तिथून मग आपण गाडीला बोर्ड केलं. त्याच्यानंतर मग भिवंडीपर्यंत जी ट्रॅफिक होती मुंबईमध्ये आणि पाऊस होता त्याच्यामुळे ना टाईम खूप लागला. पण जसं आपण सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम काय झाला, आपल्याला वाटलं की आपण समृद्धी महामार्गाने जाणार आहोत स्टार्टिंगपासून, पण ते काय झालं नाही. आपण नाशिकपर्यंत आपण गेलो जो जुन्या हायवेने. त्याच्यानंतर मग नाशिकमध्ये काही पॅसेंजरची बोर्डिंग झाली आणि मग त्याच्यानंतर आपण सिन्नरपासून समृद्धी हायवे पकडला आणि मी आपल्याला शेवटचे जे व्हिडिओ दाखवला तो आपला छत्रपती संभाजीनगरपर्यंत. त्याच्यानंतर मग झोपी गेलो. झोप असली एक नंबर लागली ना काय सांगू, कारण की 9600 वॉल्वो म्हटल्यावर प्रश्नच येत नाही. आणि त्याच्यानंतर मग सकाळी आपण फुलगावच्या इथं रेस्ट स्टॉपला आपण जो पेट्रोल पंपावर थांबलो. त्याच्यानंतर मग चहा नाश्ता केला आणि मग मी आपल्याला नॉन स्टॉप समृद्धी महामार्ग दाखवला. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं तिकीट प्राईस आपल्या या जर्नीचं होतं 1550 रुपये ॲप्रॉक्सिमेटली आणि हे डायनॅमिक फेअर आहे. जर मी काल चेक केलं MMTवर तर ते जवळजवळ 1100 ते 1200 रुपये दाखवत होतं. त्यामुळे ते डिपेंड्स अवेलेबिलिटी कशी आहे त्याच्यावर त्याचे व्हेरी करतं डायनॅमिक फेअर. तर आपल्याला हा व्हिडिओ कशा प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा इंस्टाग्रामवर लाईव्ह अपडेट टाकतच असतो. तर इंस्टाग्रामवर लाईव्ह अपडेट टाकतच असतो, तिथं आपण मला जरूर फॉलो करा. पुणेरी.हमसफर. सायनिंग ऑफ.